आपण असताना किंवा आपण नसताना आपल्या घरात काय होतंय का, कोणी चोर येतंय का, आणखीन काय घडतंय का, ऑफिसमध्ये एखादा काम चुकवतोय का, झोपा काढतोय का, आहे ना. म्हणजे सगळीकडे माणसांवर वॉच ठेवण्यासाठी काय केलं आहे, CCTV बसवलेले आहेत. आणि त्यामुळे झालं काय की माणसं जरा आता घाबरून काम करायला लागलेत की कोणीतरी मला बघत आहे आणि त्यामुळे मला चुकीचं करून चालणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे, जगाला हे माहिती नाही आहे की सगळ्यात मोठा CCTV वरून चालत आहे. हालेलुया. आणि आम्ही जी काही गोष्ट करतो त्या प्रत्येकाची नोंद केली जात आहे. आमेन. हालेलुया. जे बोलतो, जे करतो, जे पाहतो, जे 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 काहीही, मी म्हणेन एक वेळ या इथल्या CCTVतून एखादी गोष्ट तुमची सुटू शकेल, परंतु त्या CCTVतून कोणतीही गोष्ट सुटणार नाही. सुटेल का? तिथली लाईट कधी बंद होत नाही ना. तो डाटा कधी संपणार नाही. हालेलुया. सगळे सिरियस झाले की आपलं पण सगळं लिहिलं जात. प्रत्येकाच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत आहे, जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिली जात आहे. हम जो भी बातें यहाँ पर करते हैं, देखते हैं, वो सारी बातें प्रभु की किताब में लिखी जा रही है. क्यों लिखी जा रही है? क्योंकि उन्हीं बातों के ऊपर हमारा न्याय तय है. हालेलुया. माहीत आहे सगळ्यांना, सगळेजण जागृत आहेत की जे काही मी रोज करत आहे त्याच्यावर माझा न्याय ठरलेला आहे. आणि त्या न्यायाविषयी आज आपण पाहणार आहोत. मरने के बाद सबका न्याय तय है और उसका एक दिन ठहराया गया है. हालेलुया. और उस दिन सिर्फ विश्वास करने वाले ही नहीं बल्कि दुनिया की सारे लोगों का न्याय किया जाने वाला है. हम एक गाना सुनते हैं, बहुत पुराना गाना है, अच्छा गाना है. नहीं, आखिरी नंबर से गाने, खुल जाएगी किताबें, खुल जाएगी किताबें, सबका हिसाब होगा, इंसाफ का तराजू येशू के हात. म्हणजे माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, एक दिवस पुस्तकं उघडली जाणार आहेत आणि माझा न्याय करण्यासाठी प्रभू येशू येणार आहे. हालेलुया. मरणानंतर प्रत्येक, मरने के बाद सबका न्याय तय है और वो एक दिन ठहराया गया है. और उस न्याय के बारे में क्या लिखा है देखिए, भजन संहिता 50वां अध्याय वचन 4 हम पढ़ेंगे. स्तोत्र संहिता 50 वचन 4. पन्ना नंबर 689, भजन संहिता उसका 50वां अध्याय वचन 4. वह अपनी प्रजा का न्याय करने के लिए ऊपर के आकाश को और पृथ्वी को भी पुकारेगा. 7वां वचन. वचन 6, स्वर्ग उसके धर्मी होने का प्रचार करेगा क्योंकि परमेश्वर तो आप ही न्यायी है. 4थं वचन, त्याने आपल्या लोकांचा न्याय करावा म्हणून तो वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारित आहे. आणि 6व्या वचनात काय लिहिलं आहे, आणि आकाशे देवाचे न्यायी पण प्रकट करतात कारण तो स्वतः न्यायाधीश आहे.
पहिल्यांदा ज्या वेळेला प्रभु यीशु आला, पहली बार जब प्रभु यीशु इस धरती पर आया, तब वो सबको बचाने के लिए आया। और दूसरी बार जो आने वाला है वो पृथ्वी पर फिर से आएगा नहीं, वो आएगा लेकिन कैसे आएगा? न्याय करने के लिए आएगा। हालेलुया। तो जितने भी बातें हमने की है उन सब का न्याय होने वाला है, और वो 7 प्रकार के न्याय बाइबल में, पवित्र शास्त्र में बताए गए हैं। उसमें से और एक वचन हम पढ़ेंगे, मत्ती की किताब उसका 10वां अध्याय वचन 15 हम पढ़ेंगे। मत्ती 10 वचन 15। पन्ना नंबर 16, मत्ती की किताब उसका 10वां अध्याय वचन 15। मैं तुमसे सच कहता हूँ कि न्याय के दिन उस नगर की दशा से सदोम और अमोरा के देश की दशा अधिक सहने योग्य होगी। हालेलुया। मी तुम्हास खचित सांगतो, खरोखर सांगतो। काय सांगतो? प्रभू शिष्यांशी, लोकांशी बोलत आहे, काय म्हणत आहे? न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा यांच्या देशाला अधिक सोपे जाईल। काय म्हटलंय? सदोम व गमोरा या देशाला सोपं जाईल। त्यावेळेचं सगळ्यात जास्त पापी नगर कोणतं होतं? सदोम आणि गमोरा। मग सगळ्यात जास्त कठीण कोणाला जायला पाहिजे? सदोम आणि, पण परमेश्वर म्हणतो की त्याच्यापेक्षा त्यांना सोपं जाईल, पण इतर नगरांना कठीण जाईल। म्हणजे त्यावेळच्या पेक्षा आताचं पाप हे अधिक भयंकर आहे। हालेलुया। त्यावेळेला जर तब इतना था, परमेश्वर कहता है उनके लिए आसान रहेगा, लेकिन बाकी के जो नगर है या देश है या जो राष्ट्र है, जो भी है, इसका मतलब क्या हुआ? उनके लिए ज़्यादा कठिन रहेगा। आणि त्या सगळ्यांमध्ये आपण आहोत। हालेलुया। पण एक आनंदाची गोष्ट आहे। काय आनंदाची गोष्ट आहे? त्यातला पहिला जो न्याय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी केलेला आहे। कोणता आहे तो न्याय? वधस्तंभावरचा न्याय। हालेलुया। पहला न्याय वधस्तंभावरचा न्याय। ये पाप का न्याय है। जब हमने पाप किया था और उस पाप का वेतन यानी शिक्षा हम पर ये थी कि मृत्यु, उससे हमें छुटकारा नहीं था, और वो शिक्षा, वो जो दंड था, वो जो मृत्यु था, वो प्रभु यीशु मसीह ने खुद अपने ऊपर ले लिया। हालेलुया। स्वतःवर त्यांनी ते दंड, ती शिक्षा घेतली, ते मरण घेतलं, आणि त्या वधस्तंभावर त्याने आमचा न्याय केलेला आहे। आणि तो झाला म्हणून प्रभू येशू काय म्हणतो? पूर्ण झाला आहे। काय म्हणतो प्रभू येशू? पूर्ण झालं आहे। म्हणजे जितक्यांनी, पण हा कोणासाठी आहे? जितनों ने प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया, जितनों ने उसको अपना उद्धारकर्ता करके मान लिया, उनके लिए वो न्याय हो चुका है। हालेलुया। इसके आगे उनके ऊपर वो न्याय नहीं आएगा। वचन क्या कहता है? देखिए, यूहन्ना की किताब 5वां अध्याय वचन 24। यूहन्ना 5:24। पन्ना नंबर 137, यूहन्ना उसका 5वां अध्याय वचन 24। मैं तुमसे सच सच कहता हूँ, जो मेरा वचन सुनकर मेरे भेजने वाले पर विश्वास करता है, अनंत जीवन उसका है, और उस पर दंड की आज्ञा नहीं होती, परंतु वह मृत्यु से पार होकर जीवन में प्रवेश कर चुका है। आमीन।
हालेलुया। क्या लिखा है देखिए, मराठी में पढ़ता हूँ। मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो व ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्व काळचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही। हालेलुया। म्हणजे जितक्यांनी वचन ऐकलं आहे, आता ऐकलं म्हणजे नुसतं ऐकलं नव्हे, आपण म्हणू पाळलं आहे। हालेलुया। जगातले खूप लोक ऐकतात वचन, पण ऐकणारे भरपूर आहेत, पाळणारे थोडके आहेत। आपण इथे म्हणूया की जितक्यांनी वचन पाळलं आहे आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे त्याला सर्वकालचं जीवन आहे। पुढे काय म्हटलंय, तो न्यायात येणार नाही। हालेलुया। मरणाचा दंड जो आहे, मरणाची पापाचं वेतन मरण, हे जे आम्हावर येणार होतं, जी शिक्षा आमच्यावर येणार होती, ती शिक्षा आमच्यावर न येता प्रभू येशू ख्रिस्तानं ती आपल्या स्वतःवर घेतली। वधस्तंभावर ती शिक्षा ती त्याने घेतली, म्हणून आता ती शिक्षा आमच्यावर राहिलेली। अपराधाला शिक्षा एकदाच होते, एका अपराधासाठी, आणि ती सर्व शिक्षा आपण आठवण करू किती भयंकर ती शिक्षा होती। रात्रीच्या प्रहरापासून आपण आठवण करू, आणि प्रभू येशू आपला प्राण सोडीपर्यंत ज्या यातना, ज्या वेदना, जी निंदा, जो छळ, ही सर्व प्रकारची शिक्षा जी आमच्या पापांची आमच्यावर होती, ये सारे जो हमने पाप किए थे, पाप की शिक्षा जो हमारे ऊपर थी, वो सारी शिक्षा उस क्रूस पर प्रभु यीशु ने खुद पर ली। इसलिए वो कहता है कि अब तुम्हें ये न्याय नहीं है। हालेलुया। वधस्तंभावरचा न्याय आता आमच्यावर येणार। आनंद नाही वाटत आहे कोणाला, चेहऱ्यावर दिसत नाही, टेन्शनमध्ये आलेलं दिसतं। न्याय होणार म्हटल्यावर टेन्शन येणार की नाही होणार टेन्शन आलं पाहिजे। हालेलुया। आमचा न्याय होणार या बाबतीत पुढे बघूया आपण। हालेलुया। वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं आमचं मरण स्वतःवर घेतल्यामुळे आम्हाला हा न्याय आता नाही। म्हणूनच लिहिलंय पहा, त्याला सर्व कालचे जीवन आहे आणि तो न्यायात येणार नाही, परंतु तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे। हालेलुया। एका ठिकाणी तर म्हटलं की त्याचं तारण झालं आहे, होईल हा शब्द वापरलेला नाही। त्याचं तारण कोणत्या एका गोष्टीमुळे, कौन सी ऐसी बात हमने की, बस उसकी वचन के अनुसार चलने को तय किया, उसके ऊपर हमने विश्वास किया, और जो भी ऐसा करता है उसका न्याय हो चुका है, उसको छुटकारा मिल गया। वो उस मृत्यु की शिक्षा या मरण की शिक्षा का पात्र नहीं है। प्रभु को धन्यवाद देते हैं। हालेलुया। कि प्रभु जी तेरी कृपा से हम छुड़ाए गए हैं, हम बचाए गए हैं, वो भयंकर शिक्षा हमारे ऊपर अब नहीं रही है। हालेलुया। अगला वचन हम पढ़ेंगे, रोमियो की किताब 8वां अध्याय वचन 1। किन के लिए देखो, रोमियो की किताब 8वां अध्याय वचन 1। रोम 8:1 पन्ना नंबर 216, रोमियो की किताब उसका 8वां अध्याय वचन 1। अतः अब जो मसीह यीशु में है उन पर दंड की आज्ञा नहीं, क्योंकि वे शरीर के अनुसार नहीं वरन आत्मा के अनुसार चलते रहे हैं। पहिलं वचन, यावरून जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत, जे देहाप्रमाणे वागत नाहीत तर आत्म्याप्रमाणे वागतात, त्यांना आता न्यायदंड म्हणा, आम्हाला आता न्यायदंड नाही, पण एक अट आहे। पण तिथे एक अट आहे,
शर्त रखी है. कौन सी शर्त है? जे देहाप्रमाणे वागत नाहीत तर आत्म्याप्रमाणे वागतात, उनके ऊपर न्यायदंड नाही आहे. हे कंसातलं विसरायचं नाही. हालेलुया. कोणावर न्यायदंड नाही? जे आत्म्याप्रमाणे वागतात, म्हणजे जे प्रभू येशूमध्ये आहेत. याचा अर्थ काय झाला? जे देहाप्रमाणे वागतात ते प्रभू येशूमध्ये नाही आहेत. हॅलो, बरोबर का? आणि जे देहाप्रमाणे वागतात त्यांच्यावर मात्र न्यायदंड आहे. आता जरा स्वतःला विचारूया, देहाप्रमाणे की आत्म्याप्रमाणे? काय उत्तर देतं आपलं मन आपल्याला? मी तर म्हणतो देहाप्रमाणे जास्त, आत्म्याप्रमाणे थोडं. खरं का? कबूल करायची तरी हिंमत पाहिजे आपल्याला. मग जर मी देहाप्रमाणे, अगर मैं देह की इच्छा के अनुसार चल रहा हूँ, तो ये वचन, ये न्याय मुझ पर जरूर आएगा. लेकिन अगर मैं आत्मा की तरह चलता हूँ तो मैं छूट गया, तो ये न्याय मुझ पर नहीं आएगा. कंडीशन है. अब देखो ना, दिन भर हम कितनी बातें करते हैं, उसमें आत्मिकता कितनी होती है सोचो. कुछ लोग तो ऐसे हैं कि संडे के संडे आते हैं, उनके घर में भी प्रार्थना नहीं होती. सुबह उठते, खाना खाते, काम पर जाते, शाम को आते, खाना खाते, सोते, सिर्फ संडे के दिन हाजिर रहते. प्रभु को धन्यवाद. ही आत्मिकता आहे? हे आत्म्याप्रमाणे आहेत? बाजारात जाताना आमच्या तोंडातून पटकन शिवी येते का? आपल्या विरुद्ध चूक समोरच्याची असते, आपण कसं वागतो? देहाप्रमाणे की आत्म्याप्रमाणे? खूप गोष्टी तुलना करण्यासारख्या आहे तिथे, आणि त्या कराव्या. आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करणं खूप चांगलं असतं. खुद की परीक्षा खुद करनी चाहिए. मैं आत्मा में ज़्यादा जीता हूँ या मैं देह में ज़्यादा जीता हूँ? कौन सा जीवन है मेरा, या डबल है? वचन स्पष्टता से हमें यह कहता है कि जो प्रभु यीशु में है, यानी आत्मा के अनुसार चलते हैं, उनके ऊपर ये न्यायदंड नहीं आएगा. लेकिन जो देह के जैसे चलते हैं, देह की इच्छा पूरी करने के लिए जीते हैं, देह की ही सुनते हैं, उनके ऊपर तो आएगा ही आएगा. उन्होंने विश्वास किया, वचन को सुनते हैं, वो जय मसीह की कहते हैं, आराधना करते हैं, लेकिन अगर वो देह में जीते हैं तो उनके ऊपर से ये न्याय नहीं जाएगा. वो न्याय में आएंगे, ते न्यायात आणले जातील. इशारा आहे आपल्या सगळ्यांसाठी हा. हालेलुया. मग आत्म्यामध्ये, येशूमध्ये जगणं म्हणजे काय? आत्मा में जीना, यीशु में जीना, इसका मतलब क्या है? कितने लोग सब कुछ छोड़ छाड़ के पहला स्थान प्रभु को देते हैं. उठते ही जो अपने आंख बंद करके प्रभु को धन्यवाद देता है, आराधना करता है. कितने लोग ध्यान करते हैं, कुछ बोलना नहीं, कुछ सुनना नहीं, बस प्रभु के ओर ध्यान लगाना, उसकी सुंदरता को ढूंढना, उसको खोजना, उसकी पवित्रता में जाना. कितने लोग करते हैं? कितने लोग चिंतन करते हैं? कितने लोग वचन पर ज़्यादा से ज़्यादा अमल करते हैं? वो लोग आत्मा में चलने वाले लोग हैं. तेच लोक आत्म्याने चालणारे लोक आहेत. हालेलुया.
ध्यान आणि चिंतन मी घेतलं होतं वचन, ही एकच गोष्ट अशी आहे की जी प्रभूच्या अधिक जवळ आपल्याला घेऊन जाते. हीच एकच गोष्ट. तुम्ही आराधना खूप छान करत असाल, चांगली गोष्ट आहे. प्रार्थना तुम्हाला खूप छान सुंदर करता येतील, छान आहे, चांगलं आहे. परंतु जर तुमचं वैयक्तिक संबंध प्रभू येशू बरोबर नसतील तर मग काहीच कामाचं नाही. आणि हे वैयक्तिक संबंध, पर्सनल रिलेशन, पर्सनल रिश्ता जो है, हम एक ही बात, बस सब कुछ भूलकर उसकी ओर अपना ध्यान लगाए. देखो आत्मा की बातें कैसे प्रकट होती रहती है. तो वचन के अनुसार यहाँ पर लिखा है, जो आत्मा में यानी प्रभु यीशु में है उनके ऊपर ये न्याय नहीं आएगा, क्योंकि वो हो चुका है. तो इसका मतलब अब जब हम जीते हैं तो हमें प्रभु यीशु में जीना है, यानी कि आत्मा में जीना है. हमारा दंड तो हो गया, लेकिन उसके लिए चेतावनी है यहाँ पर. चला झालेलं आहे, पेड केलेलं आहे, पेमेंट आहे ना, बिल भरलं आहे प्रभू येशूने, आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे. नाही हॅलो, आता आम्हाला उलट जास्त केअर करायला पाहिजे. आता आम्हाला जास्त जबाबदारीने वागायचं आहे की त्यानं माझं बिल भरलेलं आहे, मला आता तसं व्यवस्थित चाललं पाहिजे. हालेलुया. माझी शिक्षा त्याने घेतली आहे, माझ्यावरचं सर्व दंड त्याने घेतला आहे, माझं मरण त्याने घेतलं आहे. आता मला जीवनामध्ये चाललं पाहिजे, मरणाच्या गोष्टींकडे नव्हे, देहाच्या गोष्टींकडे नव्हे, आता मला आत्म्याच्या गोष्टींकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. इसलिए जब भी कलीसिया आपको बुलाती है कि यहाँ पर प्रार्थना है तो दौड़ के आया करो, क्योंकि वो देह की बातें नहीं होती, वो आत्मा की बात होती है. जब भी कहते हैं कि उपवास प्रार्थना में दौड़ के आया करो, हमारी कलीसिया में ये बात बहुत कम है. साल में एक भी छुट्टी नहीं लेते. अरे एक बार तो छुट्टी ले लो कि मैं एक दिन उपवास प्रार्थना में ही बैठूंगा. है कोई ऐसा? म्हणून म्हटलं देहामध्ये जास्त आणि आत्मेमध्ये कमी आहोत. मग दंड येणार की नाही येणार बघा, वचनाप्रमाणे होईल. आपल्याला प्रभू सावध करत आहे. गलतियों की किताब 3 अध्याय वचन 13 हम पढ़ेंगे. गलती का राजपत्र 3 अध्याय वचन 13. पन्ना नंबर 260, गलतियों की किताब उसका 3 अध्याय वचन 13. मसीह ने जो हमारे लिए शापित बना, हमें मोल लेकर व्यवस्था के शाप से छुड़ाया, क्योंकि लिखा है, जो कोई काट पर लटकाया जाता है वह शापित है. 13 वचन. ख्रिस्ताने आमच्या ठिकाणी शापपात्र होऊन नियमशास्त्रातील शापापासून खंडणी देऊन आम्हास सोडवलेलं आहे. हालेलुया. कारण जो कोणी झाडावर टांगलेला आहे, वधस्तंभावर टांगलेला आहे, तो कोण आहे? तो शापित आहे असे लिहिले आहे. कोणामुळे शापित आहे? कोणामुळे? म्हणा ना, माझ्यामुळे. हालेलुया. कोणामुळे दंड त्याच्यावर आहे? का? हा न्याय माझ्यावर येऊ नये म्हणून त्याने ते घेतलं आहे. हालेलुया. मरणानंतर मी जेव्हा न्यायासमोर उभा राहीन त्यावेळेला माझा न्याय होऊ नये, मला दंड होऊ नये, मला शिक्षा होऊ नये, मला मरण मिळू नये, अनंत काळचं मला नरकामध्ये टाकलं जाऊ नये म्हणून त्याने ते भोगलेलं आहे. हालेलुया. आणि त्यानं आम्हाला या वधस्तंभावरच्या न्यायापासून सोडवलं आहे. पटकन पाहू आपण दुसरा न्याय, विश्वासणाऱ्यांचा न्याय.
काय म्हटलंय पहा, विश्वासणाऱ्यांचा न्याय. हा, या न्यायामध्ये काय पहा, विश्वासियों का न्याय किस तरह से होता है. देखो कोरिन्थियों की पहली किताब उसका 11वां अध्याय और वचन 30 और 32 हम पढ़ेंगे. पहला कोरिन्थ 11, 30 और 32. पन्ना नंबर 238, करंथियों की पहली पत्री उसका 11वां अध्याय वचन 30 से 32 तक. इसी कारण तुम में बहुत से निर्बल और रोगी हैं और बहुत से सो भी गए. यदि हम अपने आप को जांचते तो दंड न पाते, परंतु प्रभु हमें दंड देकर हमारी ताड़ना करता है, इसलिए कि हम संसार के साथ दोषी न ठहरे. हां, काय लिहिले पहा, यामुळे तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त व रोगी आहेत आणि कित्येक निजले आहेत. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता, परंतु आपला न्याय करण्यात येतो तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो, यासाठी की जगाच्या बरोबर आपल्याला दंड होऊ नये. म्हणजे विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये ज्या काही शिक्षा येतात, जी काही संकट येतात, जे काही प्रश्न येतात, ते काय आहे, एक प्रकारचा प्रभूनं केलेला न्याय आहे. वचन म्हणतंय तुमच्यामध्ये पुष्कळ अशक्त आहेत. का? विश्वास ठेवला आणि चुकीचं काहीतरी केलं. हालेलुया. प्रभु यीशु पर विश्वास किया, लेकिन वचन के अनुसार नहीं, वचन के विरुद्ध में तुमने कुछ किया है. तुम में कुछ रोगी है, प्रार्थना करून सुद्धा आजारपण जात नाही, गोळ्या खाल्ल्या तरी आजारी बरा होत नाही, कितीतरी काही केलं तरी बरा होत नाही. का होत नाही? का होत नाही? कारण आहे याचं. इथे याच्या अगोदर काय लिहिलंय, तुम्ही अयोग्य प्रकारे खाता आणि पिता. म्हणजे अयोग्य प्रकारे बऱ्याच साऱ्या गोष्टी केलेल्या असतात, म्हणून परमेश्वर आम्हाला काय करतो, शिक्षा करतो. हा आहे आमच्या केला जाणारा, जिवंतपणे केला जाणारा न्याय. पटतंय? बरोबर आहे. अशा चुका ज्या प्रभूला आवडलेल्या नाहीत, असतील काही पाप, असतील काही अपराध, तुमच्यामध्ये पुष्कळ अशक्त आहेत, रोगी आहेत, कित्येक तर निजले आहेत. का? त्यांनी विश्वास ठेवला, पण विश्वासणाऱ्याप्रमाणे ते चालले नाहीत आणि म्हणून त्यांच्यावर हा न्याय आलेला आहे, म्हणून त्यांच्यावर ही शिक्षा आलेली आहे. 32व्या वचनात काय म्हटलंय, आपला न्याय करण्यात येतो तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो. आता ताप येणं, डोकं दुखणं नॉर्मल, या गोष्टी काय ते ठीक आहे. कधी वातावरण इकडे याच्यामुळे काय त्याच्यामुळे, ती लिंक त्याच्याशी जोडू नका कृपा करून. हालेलुया. पण जेव्हा मोठं आजारपण येतं, मोठी शिक्षा होते, तेव्हा समजायचं की प्रभू काहीतरी चुकलं आहे. आणि प्रभूची हीच अपेक्षा असते की आम्ही काय करावं, नम्र व्हावं, गुडघे टेकावेत, अश्रू ढाळावेत, पापांची कबुली द्यावी, पश्चाताप करावा आणि म्हणावं, बापा मला याच्यातून सोडव. हालेलुया. अगर हम ऐसा करते हैं तो इस शिक्षा से प्रभु हमें छुड़ाते हैं. हालेलुया. आम्ही शिक्षा पावतो, म्हणजे आम्हाला शिक्षा केली जाते. कशासाठी ही असते शिक्षा? म्हणा मला सुधारण्यासाठी. हालेलुया. प्रभू ही शिक्षा का करतो? म्हणा ना, मला सुधारण्यासाठी, मला शिस्त लावण्यासाठी. हालेलुया. शाळेत जात होतो, तिथली शिस्त नाही पाळली की त्या शिक्षक बरोबर फटकवायचे की नाही?
काय फटकवत होती की नाही? आताच सोडून द्या, आता शिक्षकांना फटके खायची वेळ आली आहे. जमाना बदल गया. उस वक्त पेरेंट्स लोग कहते थे जितना मारना है उतना मारो लेकिन इसको सिखाओ. हालेलुया. और उस वक्त टीचर भी ऐसे थे कि जब तक वो सीखता नहीं तब तक उसके पीछे पड़ते रहते थे. हालेलुया. तो कितने लोग हैं यहाँ पर जिन्होंने अपने टीचर से, अपने शिक्षक से शिक्षा पाई और बिगड़ गए? हॅलो, आहे कोणी? शिक्षकांना मारलं म्हणून बिघडलेले कोण आहे तिथे? नाही ना? सुधारले ना? शिस्त लागली ना? हालेलुया. प्रभू पण त्यासाठीच करतो. तो म्हणतो की त्यांना तो शिक्षा पावतो कशासाठी? पुढे लिहिलंय यासाठी. वाचा ना, वाचा वाचा वाचा. यासाठी, मोठ्याने वाचा. यासाठी की जगाच्या बरोबर आम्हाला न्यायदंड होवो. हालेलुया. म्हणजे जगाला त्यावेळेला शिक्षा केली जाणार आहे, त्यावेळेला तुम्हाला होणार नाही. ती तुम्हाला आताच, विश्वासणाऱ्यांना ती आताच. बरं आहे ना? त्यांच्याबरोबर झाली असती तर तो शिक्षा घेणारा काय म्हणाला असता? काय मोठे झेंडे काढलेस, आमच्याबरोबरच आहेस ना? हो की नाही? जगातली लोक अशीच बोलतील ना. विश्वासणारा पण एकाच ठिकाणी शिक्षा भोगतोय, तीच भोगतोय, आणि अविश्वासणारा पण तो म्हणेल काय केलं, आमच्याबरोबरच आहेस ना. पण प्रभू खूप चांगला आहे. तो आपल्या लोकांना लज्जित करत नाही. हालेलुया. तो आपल्या लोकांना लोकांसमोर, जगासमोर लज्जित करत नाही. म्हणून तो काय करतो? आत्ताच शिक्षा करतो की यानं सुधरावं आणि यानं काय करावं? स्वतःला शिस्त लावून घ्यावी. हा आहे विश्वासणाऱ्यांचा न्याय. इब्री पत्र 12वा अध्याय वचन 3 ते 11. पन्ना नंबर 314 इब्रानियों की किताब उसका 12वां अध्याय वचन 3 से 11 तक. इसलिए इस पर ध्यान करो जिसने अपने विरोध में पापियों का इतना विरोध सह लिया कि तुम निराश होकर साहस न छोड़ दो. तुमने पाप से लड़ते हुए उससे ऐसी मुठभेड़ नहीं कि तुम्हारा लहू बहा हो, और तुम उस उपदेश को जो तुमको पुत्र के समान दिया जाता है भूल गए हो. हे मेरे पुत्र, प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान, और जब वह तुझे घूर तो साहस न छोड़, क्योंकि प्रभु जिससे प्रेम करता है उसकी ताड़ना भी करता है, और जिससे पुत्र बना लेता है उसको कोड़े भी लगाता है. तुम दुख को ताड़ना समझकर सह लो. परमेश्वर तुम्हें पुत्र जानकर तुम्हारे साथ बर्ताव करता है. वह कौन सा पुत्र है जिसकी ताड़ना पिता नहीं करता? यदि वह ताड़ना जिसके भागी सब होते हैं तुम्हारे नहीं हुए तो तुम पुत्र नहीं पर व्यभिचार की संतान ठहरे. फिर भी जबकि हमारे शारीरिक पिता भी हमारी ताड़ना किया करते थे और हमारे उनका आदर किया, तो क्या आत्माओं के पिता का और भी अधीन न रह सके जिससे हम जीवित रहें? वे तो अपनी अपनी समझ के अनुसार थोड़े दिनों के लिए ताड़ना करते थे, पर वह तो हमारे लाभ के लिए करता है कि हम भी उसकी पवित्रता के भागी हो जाए. वर्तमान में हर प्रकार की ताड़ना आनंद की नहीं पर शोक की बात दिखाई पड़ती है, तो भी जो उसको सहते सहते पक्के हो गए हैं, बाद में उन्हें चैन के साथ धर्म का प्रतिफल मिलता है. आमेन. एक एक वचन हम पढ़ेंगे मराठी में. तर ज्याने आपणाविरुद्ध पाप्यांनी केलेले एवढे मोठे बोलणे सोसले त्याच्याविषयी विचार करा, यासाठी की तुम्ही आपल्या जीवांस दमून जाऊन खचू नये. 4थं वचन. तुम्ही पापाशी लढत असताना तुमचा रक्तपात होईपर्यंत अजून त्याला तुम्ही विरोध केला नाही. काही लोक म्हणतात मी किती भोगतोय, मला किती सहन करावं लागतं आहे. माहिती आहे किती वर्ष मी सहन करतोय,
किती दिवस मी सहन करतोय? वचन म्हणतं एवढं केलंय का? हां, केलंय का? रक्तपात होईपर्यंत अजून तुम्ही त्याला विरोध केलेला नाही. 5वा, आणखी जो बोध जसा मुलांना तसा तुम्हाला केला आहे तो तुम्ही विसरला आहात. कोण बोलतोय? पौल. कोणाला बोलतोय? इब्रीकरांच्या लोकांना बोलतोय. त्याने याच्यापूर्वी सांगितलेलं होतं, शिकवलेलं होतं, तरी पण गडबड झाली, गोंधळ झाला, म्हणून तो पत्र लिहितोय आता. हालेलुया. इतक्या मंडळ्या होत्या, सगळ्या ठिकाणी पोचणं त्याला कठीण नव्हतं, म्हणून त्यांनी काही मंडळ्यांना पत्र लिहिली आहेत. आणि त्या पत्रामध्ये तो काय लिहितो आहे की मी तुम्हाला जो बोध केला होता, मी तुम्हाला जे शिकवलेलं होतं ते तुम्ही विसरलेलं आहात. काय आहे ते? माझ्या मुला, प्रभूची शिक्षा तुच्छ मानू नको, असं मी तुम्हाला शिकवलं नव्हतं काय? प्रभू की शिक्षा तुच्छ मत मानना. आणि त्याने तुझा निषेध केला असता खचू नको. कोणी निषेध केला का? पौल म्हणतो खचून जाऊ नकोस. हालेलुया. आज हा न्याय तुझ्यावर येत आहे, याच्यासाठी काहीतरी तुझं चुकलंय, आणि जे काही येत आहे ते तुझ्या सुधारण्यासाठी आहे, तुला शिस्त लावण्यासाठी आहे. एक लक्षात ठेवा प्रियांनो, आपलं कुटुंब आहे, हे काय आहे? कुटुंब आहे. आणि हे कोणाचं कुटुंब आहे? हालेलुया. त्याच्या कुटुंबातले आम्ही सर्वजण आहोत. मग आमच्यातलं जर कोणी एखादा काही चुकतो तर बाप शिक्षा करणारच. हालेलुया. कठीण वाटतंय का ऐकायला? पण हा येणार आहे. जे आहे ते आहे, काही करू शकत नाही त्याला. बघा पुढे, त्याने निषेध केला असता खचू नको, कारण 6वं वचन, कारण ज्याच्यावर प्रभू प्रीती करतो त्यालाच तो शिक्षा करतो, आणि ज्या प्रत्येक मुलाला तो अंगीकारतो त्याला तो फटके मारतो. हालेलुया. कोणाला शिक्षा करतो तो? बोला बोला, आज बोला तुम्ही. कोणाला शिक्षा करतो? तुम्ही शेजारच्या मुलाला फटके द्याल का हो तो चुकल्यावर? देईल का? ह्याच्यातलं कोण जावं? शेजारच्या मुलांनी चुकीची गोष्ट केली, जाल आणि चलवळ पण हट. तुमच्या मुलाने केली तर ओरडाल ना? शिक्षा कराल की नाही? का? तुमच्या मनात त्याच्याविषयी राग आहे की प्रेम आहे? काय आहे? तुम्हाला काय वाटतं? आपल्या मुलांना चांगलं झालं पाहिजे, आपल्या मुलाला शिस्त लागली पाहिजे. हालेलुया. म्हणून वचन म्हणतंय, जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुम्हाला शिक्षा करतो. याच्या उलट असं पण होईल, हे जो तुम्हाला शिक्षा करत नाही याचा अर्थ तो तुमच्यावर प्रेम करत नाही, याचा अर्थ तो तुमचा बाप नाही. मग तुम्ही दासपुत्रात. पुढे आहे. विश्वासणाऱ्यांच्या जीवनात जर शिक्षा येत आहे, जर निषेध येत आहे, जर चुका दाखवलेल्या जात आहेत, तर पक्क समजायचं की इथे माझ्यावर प्रेम करणारा कोणीतरी आहे, आणि म्हणून माझ्या जीवनात हे घडत आहे. हालेलुया. इथे माझ्या सुधारण्यासाठी, माझ्या शिस्तीसाठी कोणीतरी झटत आहे, म्हणून माझ्या जीवनात हे होत आहे. आणि प्रभूचा हा न्याय आहे आमच्यासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी प्रभूनं हे नेमून ठेवलेलं आहे. सोपं नाही आहे प्रियांनो, आणि आमच्यासाठी हे खूप चांगलं आहे. हालेलुया. 7वं वचन, तुम्ही शिक्षणासाठी शिक्षा सोचता. क्यों हम शिक्षा पाते? बोलो, सीखने के लिए. बोला ना, शिक्षणासाठी. आम्ही शिक्षा का भोगतो? शिक्षणासाठी. अशक्त का होत? रोगी का होत? कितीही त्याला बरं का होत नाहीये? नम्र होत नाहीये, कबुली देत नाहीये. हॅलो. पण जेव्हा हे येतं ना, तेव्हा कितीही मोठा माणूस असो
तो बरोबर सरळ होतो. अनुभवलंय म्हणून सांगतो. हॅलो, अनुभवलंय म्हणून सांगतो. प्रभूची शिक्षा येते ना, हा 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 हा, माहीत नसतं. आपल्याला वाटतं आपण सरळच चाललोय, आपल्याला वाटतं की खूप चांगलं चाललंय, आपण काय खूप शहाणे आहोत, आपण खूप पवित्र आहोत. परंतु जेव्हा बिछाण्यावर पडतो ना, तेव्हा माणसाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. देव त्याला आठवण करून देतो. बघा, मला सांगा, सुखात आणि मस्तपैकी आरोग्यात तुम्ही असाल, तुम्ही आठवण करणार आहात कधी काय? रोज तुमचं आनंदाचं जीवन आहे. कभी कोई प्रभु को याद नहीं करेगा, लेकिन जिस दिन बिस्तर पे लेट जाओगे, 2-3 दिन लेटे रहोगे, तब एक एक बात याद आने लगती है, मैंने क्या किया था. प्रभु हमें सोचने पर मजबूर करता है. कहाँ मैंने गलती की, मैंने कौन सा पाप किया, मैंने ऐसी कौन सी बात की है कि प्रभु मुझे ताड़ना दे रहा है, प्रभु मुझे शिक्षा कर रहा है. हालेलुया. कुछ याद भी नहीं आता, कुछ समझ में भी नहीं आता, लेकिन मन इतना टूट जाता है, दिल इतना टूट जाता है कि अपने आप आंखों से आंसू आते हैं और नम्रता से हम प्रभु के सामने झुक जाते हैं कि प्रभु क्षमा कर दे. प्रभु, नहीं सहा जाता अब. न जाने कितनी बार मैंने खुद ने ये महसूस किया. तब मैं सीख गया. हालेलुया. तेव्हा शिकायला मिळालं किती नम्र प्रभूसमोर झालं पाहिजे. औषधं काम करत नाहीत, प्रार्थना काम करत नाहीत. एक वचन आहे ना स्तोत्रमध्येच, बरं झालं मी पीडित झालो म्हणून मी. मला सांगा, शिक्षा चांगली आहे की वाईट आहे? विश्वासणाऱ्यांसाठी शिक्षा ही चांगली गोष्ट आहे. हालेलुया. कारण बापाला हे केलंच पाहिजे. पुढे पहा, पुढे पहा. 7वं वचन, तुम्ही शिक्षणासाठी शिक्षा सोसता, देव जसा मुलांशी तसा तुम्हाशी वागतो. कारण ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण मुलगा आहे? परंतु ज्या शिक्षेचे भागीदार सर्व झाले आहेत, अशा शिक्षे वाचून जर तुम्ही आहात, तर तुम्ही खरे मुलगे नाही, तुम्ही दासीचे मुलगे आहात. हॅलो, किती जणांना शिक्षा झाली? आनंद करा, आम्ही त्याचे मुलगे आहोत. हालेलुया. आणि ज्याने केली त्याला पण धन्यवाद द्या. हालेलुया. की आमच्या सुधारण्यासाठी त्याने केलं आहे, आमचं नातं घट्ट जोडण्यासाठी त्याने केलं आहे, प्रभूच्या जवळ घेऊन जाण्यासाठी त्याने केलं आहे. हालेलुया. मग काही जण याला डॉमिनेट म्हणून नाव देतात, काही जण याला टॉर्चर म्हणून नाव देतात. तुम्ही काय पण नाव द्या, प्रभू म्हणतो तुमच्या सुधारण्यासाठी आहे. हॅलो. दासीचा मुलगा आहे, त्याला वाटतं हे टॉर्चर चाललंय, परंतु जो खरा त्या बापाचा मुलगा आहे तो म्हणतो माझ्या सुधारण्यासाठी चाललंय, हे मला शिस्त लावण्यासाठी चाललंय. हाले, आम्ही स्वतंत्र आहोत पण पापासाठी नाही ना. हालेलुया. आमचा न्याय होत आहे, विश्वासणाऱ्यांचा न्याय, जो जिवंतपणी रोज आणि रोज म्हणायचं होतं आहे. हालेलुया. हालेलुया. 9वं वचन, शिवाय आपल्या देहाचे बाप आपल्याला शिक्षा करणारे होते आणि आपण त्यांची भीड धरत असू, तर आपण फार विशेष करून आत्म्यांच्या बापाच्या अधीन व्हावे आणि जगावे की नाही? द्या उत्तर तुम्हीच. ज्यांनी जन्म दिला त्या बापाची भीड धरतो की नाही, भीती धरतो की नाही, आदर करतो की नाही, सन्मान करतो की नाही? नसेल करत तर मुक्त प्रभूचा नाही आहे. कारण 10 आज्ञांमध्येच आहे, आईवडिलांचा सन्मान कर.
कोण मुलगा आहे जो एका बाबा ओरडला म्हणून घर सोडून गेला बरोबर पळून? कितीतरी पळून गेले असते असे. अरे घरात एकही मुलगाच राहिला नसता, हो की नाही? राहिले असते का अशी पद्धत असती तर? दाववचन, कारण थोडक्या दिवसापर्यंत त्यांना जसे बरे वाटले त्याप्रमाणे ते आम्हास शिक्षा करीत असत, परंतु हा तर आमच्या हितासाठी आणि आम्ही त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून शिक्षा करतो. का शिक्षा करतो? म्हणा 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 म्हणा, पाठ करा, लक्षात ठेवा. म्हणा, आमच्या हितासाठी आणि त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून. हालेलुया. का शिक्षा करतो? आमच्या हितासाठी. राहील का? लक्षात राहील का? आणि त्याच्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून. हालेलुया हालेलुया. तुम्ही चूक केली आणि तुम्हाला कोण बोललंच नाही तर तुम्हाला कळणार कसं मी बिघडलोय ते? हालेलुया. पण सुधारण्यासाठी पहिली गोष्ट, 3 गोष्टी महत्त्वाच्या या वचनामध्ये आपल्याला शिकायला मिळतात, या विश्वासणाऱ्यांच्या न्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणासाठी, दुसरी गोष्ट शिकण्यासाठी, सुधारण्यासाठी, आमच्या हितासाठी म्हटलं आहे, आणि तिसरी गोष्ट पवित्रतेचे भागीदार होण्यासाठी. हालेलुया हालेलुया. 11 वचन, कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत, कॉमन आहे. कोणाला आवडते? आवडतं का कोणाला? नाही. त्यावेळेला भरपूर राग येतो. हां, इतका राग येतो की पास्टरना मनातल्या मनात एवढ्या शिव्या घातल्या जातात ना, नाही का? प्रभूमध्ये नसता विश्वास तर तू बाहेर भेट, बघतो तुला मी. असंच केलं असतं ना? किती राग येतो ना, कारण ती आनंदाची वाटत खरं आहे कोणालाच नाही वाटत, कोणालाच वाटत नाही. परंतु पुढचं वचन खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या पुढे खूप छान लिहिलं आहे. कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही तर खेदाची वाटते, तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे त्यांना ती पुढे न्यायीपणाचे शांतिकारक फळ देते. हालेलुया. ज्यांनी ती आनंदानं स्वीकारली आहे, जे त्यामध्ये टिकून राहिलेले आहेत, त्यांना ती काय करते? ती शिक्षा न्यायीपणाचं शांतिकारक फळ देते. हालेलुया. मी गेल्या रविवारी तलासरीत साक्ष सांगितली, इकडे तुम्हाला सांगितली होती. सगळे होते की नाही माहीत नाही मला. शनिवारी प्रभूमध्ये नवीनच आलो होतो. माझे वडील वारले, सांगू द्या तुम्हाला. माझे वडील वारले होते आणि आमच्या पद्धतीप्रमाणे आम्ही सगळ्यांनी डोक्यावरचे केस कापून टाकले. मी टक्कल करून घेतलं. पास्टर मायकल आणि मला टॉल्विन 3 जण गावी मला भेटायला आले होते. मला बघितल्यानंतर ते सगळे शॉक झाले, हा काय प्रकार आहे? पण मला खरंच काय माहिती नव्हतं. वचन ते माहीत नव्हतं. मी काय जास्त जुना नव्हतो. आणि मग मी ज्या वेळेला इकडे आलो त्यावेळेला रविवारच्या दिवशी इथे नाही, खाली असेल बहुतेक, पास्टर उभे होते मायकलकडे. आणि 12-13 दिवस पण झालेले नसतील प्रियांनो. काय करायला पाहिजे अशा माणसाचं? तो वचनाप्रमाणे प्रभू काय म्हणतो, तुम्ही त्याचं काय करा? हां, माझं वचनातून सांत्वन केलं त्यांनी. त्यांच्यासमोरच सांगतोय. काय केलं? वचन काढून मस्तपैकी सांत्वन झालं. ही कमी झाली होती पण इथे व्यवस्थित झाली.
म्हटलं वचन सत्य आहे. कुठलीही शिक्षा आपल्याला आनंदाची वाटत. मी जेव्हा ऐकत होतो तेव्हा तिथे जेवढा रडलो नव्हतो ना, तेवढा आतल्या तिथे रडत होतो. मी दुःखामध्ये आहे, मी कष्टामध्ये आहे, माझं सांत्वन केलं पाहिजे, कोणीतरी प्रेमानं मला बोललं पाहिजे, आणि इथे मला शिक्षा होत आहे. सोडून द्यायला पाहिजे होतं. हे काय, ही काय पद्धत झाली का? परंतु हा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नाही. येस, वचनाप्रमाणे मी चुकलो आहे, आणि मला जर सुधारायचं असेल तर कोणीतरी बोललं पाहिजेच. हालेलुया. आज ते न्यायीपणाचं शांतिकारक फळ मी खात आहे. हॅलो. ते शांतीचं फळ मी आज खात आहे, कारण त्यावेळेला मी ते आनंदानं सहन केलेलं आहे. हालेलुया. आमच्या जीवनात अशा गोष्टी येतील, घडतील. वचनाप्रमाणे जेव्हा आम्ही म्हणतो, पहा कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची अशी वाटत नाही, तर खेदाची वाटते, तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे त्यांना ती पुढे न्यायीपणाचं शांतिकारक फळ देते. हालेलुया. पाहिजे पुढचं चांगलं जीवन, आनंदाचं जीवन, शांतीचं जीवन. सुधारणा व्हायला पाहिजे, पवित्रतेचे भागीदार व्हायला पाहिजे. आलं की सरळ गुडघ्यावर जा, अश्रू ढाळा, प्रभूला म्हणा, प्रभूकडे पश्चाताप करा. पण उलट होतं बऱ्याच बाबतीत. म्हणून म्हणतो दाविदासारखं पाहिजे. राजा असून एका साध्या संदेश त्याने सांगितलं, आणि त्याने काय केलं? येस, सरळ पश्चाताप, काही कारण सांगत बसला नाही. सुधारण्यासाठी आहे. कशासाठी आहे? कारण जो कोणी प्रभू येशूमध्ये राहतो आणि त्याच्यामध्ये जो राहतो त्यालाच उत्तम फळं येतात. हालेलुया. त्याच्यामध्ये राहूनच आम्हाला पुष्कळ फळ देता येतं. वेगळं होऊन आम्हाला फळ देता येत नाही. खूप जण वेगळे झाले. आता मी काय जास्त मंडळ्या नाही फिरलो, पण जेवढ्या फिरलो पुण्यामध्ये, पास्टर तिमोथ्यांनी जोडलेले लोक जेव्हा त्यांच्यापासून दूर झाले तेव्हा काय झालं आम्ही हे पाहिलंय जवळून. इथे आपल्यामध्ये वेगळा झाला, काय चाललंय आम्ही पाहत आहोत. प्रभूशी जडून राहण्यासाठी, प्रभूमध्ये राहिलो तरच आम्हाला फळ आहे. हालेलुया. नाहीतर नाही. मग ही शिक्षा कशाला होते? बऱ्याच वेळ मी मराठीच बोललो ना. ये शिक्षा क्यों होती है? एक जगह पर लिखा है, देखिए, मुझे लगता है करिन्थियर की पहली किताब देखो, उसका 5वां अध्याय और 5वां वचन हम पढ़ेंगे. पहला करिन्थियो उसका 5वां अध्याय और 5वां वचन हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 231, करतियों की पहली पत्री, उसका 5वां अध्याय वचन 5. शरीर के विनाश के लिए शैतान को सौंपा जाए, ताकि उसकी आत्मा प्रभु यीशु के दिन में उद्धार पाए. काय लिहिले पहा 5वं वचन. अशाला देहाच्या नाशाकरिता सैतानाच्या स्वाधीन करावे. का? अशासाठी की त्याचा आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारला जावा. म्हणजे प्रभू ज़्यादा महत्व किसे दे रहा है? शरीर को या आत्मा को? किसे दे रहा है महत्व? आत्मा को. उसने क्या बचाने के लिए अपनी जान दे दी है? आत्मा को बचाने के लिए. इसलिए वो कहता है, अगर कोई गलती करता है, ऊपर के वचन पढ़िए आप, 4 कर्म करने वाला उनके बीच में कोई मिला था और उसको वो कुछ बोल नहीं रहे थे.
तो उसके बारे में यहाँ पर कहता है, पौलुस कहता है कि क्या करो, उसका देह का नाश हो, इसलिए उसको शैतान के हाथ में सौंप दो। क्यों? क्योंकि उसका आत्मा बचना चाहिए। हालेलुया। देहाला शिक्षा करा, कशासाठी? आत्मा वाचला पाहिजे। आमच्या आत्म्याचं खूप मोठी किंमत त्यांनी चुकवली आहे। नाश होऊ नये म्हणून त्याने हे सगळं केलंय। म्हणून इथे वचन पौल स्पष्ट म्हणतो, देहाचं काही विचारू नका, आत्मा वाचला पाहिजे। हालेलुया। मग तुम्हाला कोणी शिक्षाच केली नाही, तुम्हाला कोणी सुधारण्यासाठी काय बोललंच नाही, तुम्हाला कोणी चांगला मार्गच दाखवला नाही, तर तुमचा आत्मा कसा वाचेल? होईल का? न्याय, आपण दुसरा न्याय बघत आहोत। तिसऱ्या न्यायाकडे येऊ, थोडक्यात बघत जाऊया। तिसरा न्याय आहे विश्वासणाऱ्यांच्या कर्मांचा न्याय। तिसरा, विश्वासणाऱ्यांची कर्मे म्हणजे काय? कर्माप्रमाणे न्याय केला जाणार। हा न्याय फक्त ख्रिस्ती लोकांपुरताच मर्यादित आहे, विश्वासणाऱ्यांसाठी। कर्माप्रमाणे होणाऱ्या न्यायामध्ये विश्वासणाऱ्यांची कर्म आणि त्यांनी जी केलेली सेवा आहे त्याचं प्रतिफळ त्याला मिळतं। कर्माप्रमाणे त्याला काय मिळतं? प्रतिफळ मिळतं। पहा, कोरिन्थियों की दूसरी किताब उसका 5वां अध्याय और वचन 10 हम पढ़ेंगे। पन्ना नंबर 249, कोरिन्थियों की दूसरी पत्री उसका 5वां अध्याय वचन 10। क्योंकि अवश्य है कि हम सब का हाल मसीह के न्याय आसन के समान खुल जाए कि हर एक व्यक्ति अपने अपने भले बुरे कामों का बदला जो उसने देह के द्वारा किया हो पाए। काय लिहिलंय पहा, 10वं वचन, कारण आपणा सर्वांस ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचेच आहे। सर्वांस, एकही चुकणार? CCTV मध्ये सगळे कैद आहेत तिथल्या, कोणीही सुटणार नाही। सगळ्यांना त्या न्यायासनासमोर प्रकट केले जायचं आहे। कशासाठी? कारण आहे पुढे, यासाठी की प्रत्येकाने आपल्या शरीराकडून जे जे केलं, मग ते बरं असो किंवा वाईट असो, त्याप्रमाणे त्याला फळ दिलं जाणार। शरीराकडून जे काही केलं ते बरं केलं की बरं केलं असेल तरी फळ मिळेल, वाईट केलं असेल तरी फळ। अगर हमने शरीर से जो कुछ भी किया, अच्छा किया या बुरा किया, दोनों का प्रतिफल मिलेगा। तो अच्छा करे या बुरा करे, ये तो सब लोग है, कॉमन लोग जानते हैं। बुरा करेंगे तो बुरा ही आएगा, अच्छा करेंगे तो अच्छा फल मिलेगा। हालेलुया। ये तो कोई भी बता देगा, हमने बता दिया, ये कोई बड़ी बात नहीं है। आगे देखो, जो भी किया। अब ये शरीर की कर्म, शरीराची कर्म, शरीर के काम याद में लाओ। देखते आगे, दूसरे तीमुथियों की किताब 4वां अध्याय वचन 8। दूसरा तीमुथी 4वां अध्याय वचन 8। पन्ना नंबर 296, तीमुथियुस उसकी दूसरी पत्री उसका 4वां अध्याय वचन 8। भविष्य में मेरे लिए धर्म का वह मुकुट रखा हुआ है कि जिसे प्रभु जो धर्मी और न्यायी है मुझे उस दिन देगा, और मुझे ही नहीं वरन उन सबको जो भी उसके प्रकट होने के लिए प्रिय जानते हैं। हालेलुया। 4वां अध्याय दूसरा तीमुथी वचन कितना बोला मैं? 8 ना, हम 7 से पढ़ेंगे। मी चांगले युद्ध केले आहे। काय समाधान आहे हो। पौलुस क्या कहता है?
समाधानी आहे. मी माझी धाव संपवली, शेवटचे दिवस दिसत आहेत त्याला समोर. मी माझा विश्वास राखला आहे. हालेलुया. त्यानं आपल्या जीवनात जी काही कामं केली ती सगळी त्याच्या नजरेसमोर, त्याच्या डोळ्यासमोर आहेत. आणि म्हणून तो प्रभूमध्ये काय म्हणतो, मी चांगलं युद्ध केलेलं आहे, मी धाव संपवली आहे, अर्धवट नाही सोडली, आणि मी अजूनपर्यंत माझा विश्वास राखला आहे. 8वं वचन म्हणून तो काय म्हणतो, त्याच्या कर्माचं फळ बघा. उसके कामों का फल क्या है. आता पुढे माझ्यासाठी जो न्यायीपणाचा मुकुट ठेवला आहे तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. हालेलुया. अगर मैंने शरीर से, अगर मैं आत्मा के द्वारा प्रभु की इच्छा के अनुसार सारे काम किए हैं तो आज ही हमारे मन को ये शांति मिलेगी कि मुझे वो मुकुट मिलेगा. वो जो न्याय करने वाला, वो जो न्यायाधीश प्रभु यीशु मसीह, वो मुझे वो मुकुट देगा. ये कॉन्फिडेंस होना चाहिए हर एक विश्वासियों के बीच में. प्रत्येक विश्वासणाऱ्यामध्ये हा विश्वास आला पाहिजे की यस, मला तो जीवनाचा मुकुट मिळेल. आतापर्यंत नाही केलं का, आज सुरुवात करूया. मी तो मुकुट त्या न्यायासनासमोर ज्या वेळेला उभा राहील तेव्हा तो न्यायाधीश प्रभू येशू म्हणेल, ये भले आणि विश्वासू दासा, तुझी जागा इथेच आहे. हालेलुया. कारण तू जी काही कर्म केलीस त्यामुळे माझा जीव आनंदित आहे. तू जी काही कामं केलीस, तू जी काही सेवा केलीस. किती सेवा, पौलाची सेवा. ओ, आम्ही तर एवढे पण नाही आहोत, कणभर पण नाही, काय कणापेक्षाही कमी, काहीच नाही, शून्य अगदी त्याच्यासमोर. हालेलुया. त्याची सेवा काय आहे. राष्ट्रांत फिरून तिथे मंडळ्या उभं करणं साधी गोष्टी नाही प्रियांनो. किती संकट, किती किती काय काय लिहिलंय त्याने, नाही का. म्हणून तो म्हणतो मी माझी धाव संपवली आहे, मी माझा विश्वास राखला आहे. हालेलुया. त्याला बोलणारे कोण नव्हते, त्याचा छळ करणारे कोण नव्हते, त्याने शिक्षा भोगल्या नाहीत, त्याच्यामध्ये पण काटा होता ना. हालेलुया. पण तो म्हणतो मला आता मिळेल. हे आहे त्याच्या कर्माचं फळ, पौलाच्या कर्माचं फळ. आपण बघूया आपल्या बाबतीत थोडीशी आपण चाचपणी करूया शरीराच्या गोष्टी, शरीराच्या कामांविषयी. स्तोत्रसंहिता 50 वचन 17 ते 22, भजन संहिता 50 17 से 22 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 689, भजन संहिता उसका 50वां अध्याय वचन 17 से आगे तक. तो तू शिक्षा से बैर करता और मेरे वचनों को तुच्छ जानता है. जब तूने चोर को देखा तब उसकी संगति से प्रसन्न हुआ और परस्त्री गमियों के साथ भागी हुआ. तो तूने अपने मुंह बुराई करने के लिए खोला और तेरी जीभ छल की बात गढ़ती है. तू बैठा हुआ अपने भाई के विरुद्ध बोलता और अपने सगे भाई की चुगली खाता है. यह काम तूने किया और मैं चुप रहा, इसलिए तूने समझ लिया कि परमेश्वर बिल्कुल मेरे समान है. परंतु मैं तुझे समझाऊंगा और तेरी आँखों के समान सब कुछ अलग अलग दिखाऊंगा. हे मेरे परमेश्वर को भूलने वालों, ये बात भली भांति समझ लो, कहीं ऐसा न हो कि तुम्हें फाड़ डालूं और कोई छुड़ाने वाला न हो. धन्यवाद के बलिदान का चढ़ाने वाला. 17 वचन. कारण तू शिक्षेचा द्वेष करतोस आणि माझी वचने तू आपल्या पाठीमागे टाकून देतोस.
शरीराची कर्म ना, कर्माप्रमाणे न्याय. बघा अशी आहेत का थोडीशी. तू चोर पाहत असस तेव्हा तू त्याच्याशी एकमत होत असस. चोर म्हणजे खरोखर एकमत होत असस. एखादा काहीतरी तुला सांगतो बाबाच्या विरुद्ध, पाळकाच्या विरुद्ध काहीतरी, आणि तू लगेच त्याच्याशी सहमत होऊन जातोस. हां, अरे तू बोलतोस ते बरोबर आहे. काय कोणीतरी फोन करतो आणि सांगतो, आम्ही लगेच विश्वास ठेवतो, आम्ही लगेच त्याला साथ देतो. स्पष्ट आहे बघा. तू त्याच्याशी एकमत होत असस आणि तू व्यभिचारांचा भागीदार होत असस. तू आपले तोंड दुष्टपणाला सोपून देतोस आणि तुझी जीभ कपट करते, कपट रचते. तू बसून आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतोस. तू आपल्या आईच्या मुलाची निंदा करतोस. शरीराची कर्म चांगली की वाईट. एकाच कुटुंबात राहून, एकाच मंडळीत राहून तू हे करतोस. मग काही जण काय करतात, सोडून जातात आणि फोन पर आम्ही त्यांना सपोर्ट करतो. कर्म, कर्माप्रमाणे न्याय. सावध होऊया. न्याय केला जाणार आहे. हालेलुया. मला एक गोष्ट तुम्हाला सांगूया प्रियांनो, मी बऱ्याच वेळेला बोललो आहे, आज फिर एक बार बताता हूँ. ये जो कलीसिया है, ये कलीसिया में आप खुद नहीं आए, ये प्रभु की योजना थी. क्या मैं सच बोल रहा हूँ? आम्ही ह्या मंडळीत आहोत, ही आपली स्वतःची निवड आहे की प्रभूची निवड आहे? बरोबर का? इथे प्रभूनं तुम्हाला पाठवलं, इथे प्रभूनं तुम्हाला वचन दिलं, मार्गदर्शन दिलं, तुमच्यासाठी प्रार्थना केल्या, अनेकदा तुम्ही अनुभव घेतले, तुमच्या प्रार्थनेला उत्तर मिळालं, तुमची परिस्थिती बदलली, आणि मग काही काळानंतर तुम्ही अशाच मंडळीला सोडून जाता. हा निर्णय कोणाचा? तुमचा की देवाचा? इथे आणणं ही त्याची योजना, इथून सोडून जाणं ही कोणाची योजना? अशा माणसाला कृतज्ञ म्हणायचं की कृतज्ञ म्हणायचं? काय म्हणायचं? कर्माविषयी आयलं म्हणून बोलतोय थोडंसं. ही कर्म आहेत ना, आमची रोजची कर्म आहेत, रोजच्या केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत. प्रभूमध्ये आमच्यासाठी ज्या ज्या लहानातला लहान असो, मोठ्यातला मोठा, छोटा हो या बड़ा हो, किसी ना किसी ने कुछ ना कुछ तो हमारे लिए किया है. सही आहे? बरोबर आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी विसरून देवानं दिलेली मंडळी आपण जेव्हा सोडतो, तेव्हा मी सांगेन तो आपला निर्णय नसतो. तो प्रभूचा निर्णय नसतो, तो आपला स्वतःचा निर्णय असतो. ते आपलं स्वतःचं शहाणपण असतं. आणि वचन इथे म्हणतं, शरीरानं तुम्ही जी काही चांगली किंवा वाईट कर्म केलीत ती न्यायामध्ये आणली जातील. सावध. तू बसून, 20वं वचन, तू बसून आपल्या भावाच्या विरुद्ध बोलतोस, तू आपल्या आईच्या मुलाची निंदा करतोस, या गोष्टी तू केल्या तरी मी उगाच राहिलो. तुला काय वाटलं? मी तुझ्यासारखंच कोणीतरी आहे. परमेश्वर बोलतोय, तुला काय वाटलं? मी तुझ्यासारखाच कोणीतरी आहे. जगातल्या लोकांना पण तसंच वाटतं, देव म्हणजे आपल्यासारखाच कोणीतरी आहे, म्हणून ते कोंबडी देतात त्याला. त्याला वाटते आपल्याला कोंबडी आवडते म्हणून त्याला पण आवडत असेल. काही लोक दारू पण देतात त्याला, त्यांना वाटतं आपल्यासारखाच आहे कोणतरी. हां, आपल्याकडून काय मिळतं ते बघा. हमारी ओर से प्रभु को हम क्या देते हैं, कैसे कर्म है हमारे. कुछ लोग यहाँ पर होते, शब्बात के दिन घर में बैठते, प्रार्थना में नहीं आते. काय आहेत त्यांची कर्म?
कशामध्ये? आत्मेमध्ये आहेत की देहामध्ये आहेत? घरी असतात. न्यायात येणार. मला क्षमा करा, पण काय करावं, बोलावं लागतं. हालेलुया. प्रभू म्हणतो, मी अगदी तुझ्यासारखाच कोणी आहे असे तुला वाटले, पण मी तुझा निषेध करीन व ह्या गोष्टी तुझ्या डोळ्यापुढे ओळीने मांडीन. मी तुझ्यासमोर एक एक तुझ्या डोळ्यासमोर आणेन. हालेलुया. ज्या फाट्यामध्ये आम्हाला प्रभूने चांगलं फांदी म्हणून रोवलंय, कलम केलंय, तिथे वाढणं आणि उत्तम फळ देणं हे प्रभूला आमच्याकडून अशी कर्म हवी आहेत. हालेलुया. स्वतः तुटायचं आणि दुसऱ्या फांद्या तोडत सुटायचं, ही कर्म नको आहेत प्रभूला. प्रभू म्हणतो, तुमचा न्याय केला जाईल. सावध. हालेलुया. हां, पुढे दुसरं स्तोत्र वाचलं ना, मत्ती 16:27 पहा. मत्ती की किताब 16 अध्याय वचन 27. पन्ना नंबर 28, मत्ती का किताब उसका 16वां अध्याय वचन 27। मनुष्य का पुत्र अपने स्वर्ग दूतों के साथ अपने पिता की महिमा में आएगा और उस समय वह हर एक को उसके कामों के अनुसार प्रतिफल देगा। आमेन। मनुष्याचा पुत्र आपल्या बापाच्या वैभवात आपल्या दूतांसहित येणार आहे आणि तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कामांप्रमाणे फळ देईल। हालेलुया। कर्मावरून न्याय होईल। पहिला वधस्तंभावरचा न्याय, दुसरा विश्वासणाऱ्यांचा न्याय आणि तिसरा कर्माप्रमाणे न्याय। एक शेवटचं वचन वाचू, उरलेले 4 न्याय आपण नंतरच्या वेळेला शिकूया। प्रकटीकरणाचं पुस्तक 22:12 पहा। प्रकटीकरण 22:12। पन्ना नंबर 363, प्रकाशित वाक्य उसका 22वां अध्याय वचन 12। देख, मैं शीघ्र आने वाला हूँ और हर एक काम के अनुसार बदला देने के लिए प्रतिफल मेरे पास है। काय लिहिलंय पहा 22व्या अध्यायातलं 12वं वचन। आणि पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझे वेतन माझ्याजवळ आहे। ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे। किती सेवा केली आहे। हालेलुया। किती काम केलं आहे। प्रत्येकाच्या कामाप्रमाणे प्रतिफळ मिळणार आहे। CCTV चालू आहे, त्याच्यात कधीही खंड पडणार नाही। प्रत्येकाच्या नावासमोर प्रत्येक गोष्ट लिहिली जात आहे आणि मग पुस्तक उघडलं जाईल। तुम्ही विचार करा, मला स्वतःला असा प्रश्न पडला होता, आज जगामध्ये किती लोक आहेत जे अगोदर मरण पावले आत्तापर्यंत आणि जे आता आहेत आणि प्रभू येईपर्यंत जे आणखीन काही होतील, त्या सगळ्यांचा एक न्यायाचा दिवस आहे। अरे, इकडेच्या न्यायाधीशाकडे गेले की एका न्याय देण्यासाठी वर्षानुवर्ष जातात। तारीख पे बरोबर ना। पण इतक्या सगळ्यांचा न्याय
आमचा प्रभू येशू ख्रिस्त न्यायाधीश करणार आहे एका दिवसात की एका क्षणात मला माहिती नाही. मग काय असेल त्याची पॉवर विचार करा. प्रत्येक पुस्तक उघडलं जाईल, काय तो स्पीड असेल. तुमचे हजारो लाखो करोडो कॉम्प्युटर त्याच्यासमोर ठेवा, काहीच काम करू शकत नाहीत. आणि अशा प्रभूसमोर आपल्याला उभं राहायचं आहे प्रियांनो. हालेलुया. मी म्हणेन आणखीन एक संधी आपल्याला त्यानं दिला आहे. आपण आपली कर्म सुधारावी, आपण पश्चाताप करावा, स्वतःला शिस्त लावून घ्यावी, सेवेमध्ये आणखीन वाढावं, वचनामध्ये आणखीन वाढावं, देवाच्या सहवासात राहावं, जगाला जरासं बाजूला ठेव, जरासं नाही खूपसं, आणि प्रभूच्या जास्त जवळ यावं. कारण तो न्यायाधीश बनून येणार आहे. तेव्हा तो आला तेव्हा खूप प्रेमानं आला होता, खूप कोटी कृपा घेऊन आला होता. हालेलुया. स्वतःला अर्पण करायला आला होता, त्यामुळे सगळं काही सहन केलं. आता नो एक्सक्यूज, जे आहे त्याप्रमाणे मिळणार. आणि हा त्याचा शब्द आहे, त्यामुळे तो पूर्ण होईलच होईल. धन्यवाद देऊया. आपण डोळे बंद करू, पण प्रत्येकजण प्रार्थना करू. प्रभूच्या वचनासाठी डोळे उघडले आहेत. पवित्र पिता, प्रभू येशूच्या नावात आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या या वचनासाठी, ज्ञानासाठी प्रभू आम्ही तुझे उपकार स्तुती करतो. आमच्या शिक्षणासाठी, आमच्या फायद्यासाठी, आणि आम्ही तुझ्या पवित्रतेचे भागीदार व्हावे म्हणून हे आलेलं वचन प्रभू आम्ही आनंदाने स्वीकारतो. आणि आमच्यातल्या उणीवा प्रभू काढून टाकायला आम्ही तुझं सहाय्य मागतो. आत्म्याची भरपुरी मागतो प्रभू. स्वभाव बदलून जाऊ देत. एक नवीन तुझा स्वभाव आज पुन्हा एकदा प्रभू या तुझ्या मंडळीसाठी, तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. स्वर्गीय पिता, तुझी इच्छा आहे की यातल्या एकाचाही नाश होऊ नये.